सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जळगाव जिल्हा चाळीसगाव तालुक्यामध्ये चिंचखडी येथील सत्संगाचा आज 5वा दिवस आहे। या 5 दिवसामध्ये आपण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू निरूपित ब्रह्मविद्या शास्त्राच्या वेगळ्या विषयावरती चिंतन केलं आणि या जीवाचं हित कशात आहे, जीवाचं भलं कशात आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न केला। उपदेश म्हणजे काय, उपदेश घेतल्यानंतर आपली ड्यूटी काय, आपलं कर्तव्य काय, धर्माप्रती असलेलं जे कर्तव्य आहे ते जाणून घेऊन त्यावरती चालण्याचा आपण निश्चय केला आहे, निग्रह केला आहे। काल मी तुम्हाला सांगितलं होतं की सकाळी घरामध्ये आपल्याला धार्मिक वातावरण निर्माण जर करायचं असेल, ते पोषक वातावरण निर्माण करायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे। देवपूजा केली की एकामेकाला दंडोत घातला पाहिजे, तर कोणी सुरुवात केली? हात वर करा बरं। कोणीच नाही सुरुवात केली। हां, दादांनी सुरुवात केली। अजून 2, अजून दीदी आपल्याकडे काही दिसलं का? दंडोत बिंडोत घालताना काही ऐकू आलं? सकाळी आलं? मग हात वर कर ना, खोटं खोटं कर, आम्हाला कुठं काय माहिती आहे। आम्ही थोडं विचारायला नाही, CCTV कॅमेरे लावलेले, काय हरकत नाही। सुरुवात असं आहे का? ठीक आहे, काय हरकत नाही। सुरुवात होणं आणि सुरुवात करणं अत्यंत गरजेचं आहे। धर्म नुसता समजून घेण्यासाठी नाही आहे, समजून जाणून उमजून घेतल्यानंतर तो आपल्या आचरणात आपण आणायचा आहे। आचरणात आणून आपल्या जीवनामध्ये स्वस्थता निर्माण करायची आहे, त्या स्वस्थतेने आपण परमेश्वराची धार्मिकता करायची आहे। जर स्वस्थता आपल्या जीवनामध्ये नसेल, घरामध्ये तसं वातावरण नसेल, आपली बुद्धी स्थिर नसेल, तर आपण ना धार्मिकता करू शकत, ना स्मरण करू शकत, ना चिंतन करू शकत, ना स्थान करू शकत, ना कोणाला दंडोत घालू शकत, काहीच करू शकत। ही स्वस्थ चित्तता अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती कशातून होईल? सुरुवात आपल्यापासून, आपल्या घरापासून, मग गल्ली, मग गाव, मग समाज। परंतु आपण समाजाचा सर्वात जास्त विचार करतो। समाजात असं व्हायला पाहिजे, धर्मात तसं असायला पाहिजे, ते तसं नाही, ते असं नाही आहे। परंतु धर्म आपल्यापासून सुरुवात होतो आणि आपल्यापर्यंतच संपतो, हे लक्षात घ्यायचं। कारण धर्म आपल्याला जो भेटला आहे, परमेश्वराने दिलेला आहे, तो धर्म आपल्या हितासाठी आहे, आपल्या भल्यासाठी आहे आणि म्हणून तो समजून घेणं, समजून घेतल्यानंतर त्यावरती चालणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि ती स्वस्थ चित्तता आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला निर्माण करावं लागेल। धर्मातले बरेच गैरसमज, अज्ञान आपल्यामध्ये असल्यामुळं भीती असते आणि ह्या भीतीमुळं बऱ्याच गोष्टी आपण करत नाही। परंतु अज्ञान तिथं भीती, ज्ञान तिथं निर्भयता, हे लक्षात घ्या। हे तत्व आहे, सिद्धांत आहे आणि ज्ञानाशिवाय पर्याय नाही। ज्ञान खूप असायला पाहिजे असंही काही नाही। तुम्हाला वाटतं ज्ञान ज्ञान, मग लीळाचरित्र पाठ पाहिजे, सूत्रपाठ पाठ पाहिजे, 5 स्थळं पाठ पाहिजे, सारं आलं तर मग ज्ञान आलं आणि त्याला ज्ञान आलं, त्याला लगेच देव भेटला, असंही काही नाही। ज्ञान हे जसं आहे तसं जाणणं, म्हणजे मग जीव आहे, देवता आहे, प्रपंच आहे, परमेश्वर आहे, कार्यकारण स्वरूप लक्षणाच्या माध्यमातून आपण जाणून त्यावरती चालायचं असतं। त्यावरती चालत जाऊन सातत्यपूर्ण परमेश्वराची भक्ती करत असताना परमेश्वराचं आपल्यातलं अंतर आपण कमी करायचं असतं। त्याची सुरुवात आपल्याला आपल्यापासून करायची असते। ज्ञान म्हणजे काय? उठायचं कसं, बसायचं कसं, बोलायचं कसं, हा जो सामाजिक सेन्स असतो त्यालाच परमेश्वराने धार्मिकतेमध्ये ज्ञान म्हटलेलं आहे। समाजामध्ये आपल्याला सेन्स असतो, जेव्हा आपल्या घरामध्ये एखादा पाहुणा येतो त्यावेळेस आपलं वागणं, बोलणं, बसणं वेगळं असतं। जेव्हा कोणीच नसतं त्यावेळेस आपलं वागणं, बोलणं, बसणं वेगळं असतं। आपल्या घरामध्ये असणं, बसणं, उठणं हे वेगळं असतं ना आपण जेव्हा कोणाकडे तरी पाहुणं म्हणून जातो त्यावेळेस मात्र आपलं वातावरण, आपली विचारधारा, आपलं उठणं बसणं सर्व बदलतं। हा सेन्स आहे सामाजिक जीवनामधला, की आपण कोणाकडे गेल्यानंतर कसं राहावं, कसं वागावं, कसं बोलावं, अन्यथा लोक नावं ठेवतील, लोक बोलतील, आपल्याला लोक बोलावणार नाही, जवळ करणार नाही, आपल्याजवळ कोणी येणार नाही। हा जो सेन्स आहे ना तोच ज्ञान आहे। धर्मामध्ये कसं वागावं, कसं राहावं, कशा पद्धतीनं धर्म जोपासावा,
तो कसा वाढवावा आणि त्या धर्मावरती सातत्यपूर्ण आपण कसं चालावं, त्या चालण्यातून आपण परमेश्वराला जो धर्म आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे त्या परमेश्वराला कसं प्राप्त करावं म्हणजे ज्ञान आहे. याच्या बाबतीत बऱ्याच लोकांच्या मनामध्ये समज आहे, गैरसमज आहे. 18 अध्याय गीतेचे पूर्ण पाठ पाहिजेच आणि त्यामुळे बरेचसे लोक थांबलेले पण आहे. पण उपदेश घेणं म्हणजे एक फक्त आपण त्या शाळेमध्ये परमेश्वराच्या प्राप्तीच्या कैवल्यदानाच्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे, प्रवेश केलेला आहे. आता प्रवेश केल्यानंतर अभ्यास करणं, प्रवेश केल्यानंतर पेपर देणं, मग पास नापास आणि मग पुढचा वर्ग, हे जसं भौतिक जगामध्ये आपण ठरवलेलं आहे आणि आपण अनुभवत असतो तसंच अध्यात्मात आहे. आपल्या डोक्यामध्ये काही भ्रम असतात. जेव्हा आपण अन्य असतो, उपदेश घेतलेला नसतो, त्यांच्या डोक्यात भ्रम असतो की मी किती भक्ती करतो, ह्या देवतेची करतो, त्या देवतेची करतो, ह्या मंदिरात जातो, हे व्रतवैकल्य करतो, उपास तापास करतो. आता याच्या व्यतिरिक्त मला काही करण्याची गरज आहे का? काही करण्याची गरज नाही, कारण हेच खूप मोठं आहे, हेच खूप जास्त मी करतो आहे. आणि आजूबाजूला लोकसुद्धा त्याची स्तुती करतात, वा वा तू खूप धार्मिक आहे, तू किती धार्मिकता करतो. असं कोणी करत नाही, तू भाग्याचा आहे. परंतु मग त्याला कोणीतरी तुमच्यासारखा हुशार व्यक्ती मानवाव भेटतो आणि मग त्याला आपण सांगतो, साधू संत सांगतात की अरे बाबा तुझी भक्ती करतोय ती देवी देवतेची भक्ती करतोय. देवी देवता या सिस्टमचा एक भाग आहे, परमेश्वराची एक शक्ती आहे. या सृष्टी चालवण्यासाठी क्रियाशील केलेलं एक सामर्थ्य परमेश्वराने केलेलं आहे. हत्तीचा दृष्टांत सांगतात आणि मग त्याचा भ्रम तुटतो की अरे आजपर्यंत आपण काय समजत होतो आणि वास्तवात आहे काय. मग तो देवता भक्ती सोडून परमेश्वर भक्तीला लागतो. थोडक्यात तुमच्यासारखा उपदेशी होतो. आता उपदेश घेतल्यानंतर आपल्या डोक्यात काय भ्रम असतो, बस आता आपल्याला देव कळाला, देव समजला, आपण नामस्मरण करतो, चिंतन करतो, कधीतरी विशेष करतो, कधीतरी स्थानं करतो, काहीतरी अशा कार्यक्रमाला सत्संगाला सहभागी होतो. आता आपल्याला देव भेटला, आता आपल्याला दुसरं काही करायचीच गरज नाही म्हणतात की नाही, वाटतं की नाही. कारण म्हणून तर 30-30, 40-40 वर्ष आपले गेले, 25 वर्ष गेले. उपदेश किती घेतला, 25 वर्ष झाले, 30 वर्ष झाले, करताय काय, काहीच नाही करायला जमलं. किती शिकले, किती समजले, किती सावरले, काहीच नाही बाबा. जे 25 वर्षापूर्वी करत होतो ते आजही करतो आणि ते उद्याच करत राहणार. ही कंटिन्युटी जी सातत्य आहे ही ज्ञानवाचक आहे, अज्ञानवाचक आहे. त्यातून देव भेटणार आहे का नाही भेटणार याचा विचारसुद्धा आपण करत नाही, कारण आपल्याला भ्रम झालेला आहे. जसा अन्य माणसाचा भ्रम तुटतो तसा उपदेश घेतल्यानंतर भ्रम निर्माण होतो. मग कोणीतरी साधू संत किंवा जागृत वासनिक भेटतो. अरे नुसता उपदेश घेणं म्हणजे काय परमेश्वर भक्ती करणं नव्हे, तुला अभ्यास करावा लागेल, भगवद्गीतेत जावं लागेल, सूत्रपाठात जावं लागेल, त्यातली आचार विचारप्रणाली समजून घ्यावा लागेल, ती आपल्या जीवनामध्ये उतरावं लागेल. त्या जीवनातून उतरून मग आपण त्यावरती सातत्यपूर्ण जर चालत राहिलो तर मग परमेश्वर प्राप्तीची एक संधी आपल्याला प्राप्त परमेश्वराकडूनच होऊ शकते, अन्यथा शक्य नाही. मग त्याला वाटतं अरे बरोबर आहे, आपले 20 वर्ष वाया गेले, 10 वर्ष वाया गेले. मग तो अभ्यास करायला सुरुवात करतो. मग 4 लीळा येतात, 10 सूत्र येतात, थोडंफार समजायला लागतं, कळायला लागतं. त्याला आणखीन भ्रम होतो की आता मला लीळा कळायला लागल्या, सूत्र कळायला लागले, सर्व समजायला लागलं, मग आता मला देव झाला. परत कोणीतरी आचारवंत त्याला भेटतं का अरे हे नुसतं शिकायचं नसतं, नुसतं वाचायचं नसतं, नुसतं अभ्यास करायचं नसतं, नुसतं लोकांना सांगायचं नसतं. तर देवाने आचार्य तयाचा धर्म सांगितला, ते आचरणात आणायचं असतं, ते आपल्या जीवनात उतरवायचं असतं. आणि ते जीवनात उतरून आपण सातत्यपूर्ण त्यावरती जर चालत राहिलो तर परमेश्वर प्राप्तीची एक संधी तुम्हाला भेटू शकते. मग आता आचरण करायचं तर मी संसारात आहे, प्रपंचात आहे, जबाबदारी आहे, आचरण कसं करायचं, आचरण हा विषय तर साधू संतांचा आपला काय संबंध, असा एक भ्रम निर्माण होतो. मग परत कोणीतरी भेटतं, तर असं काही नाही आहे, आचरण साधू संतांनीच करायचं असतं असाही काही भाग नाही. तुम्ही आजही आचरण करतात, देवी देवतेची भक्ती करत नाही याचा अर्थ काय, तुम्ही आचरण करतात. कोणतेही कर्मकांड अंधश्रद्धा विधी जोपासत नाही याचा अर्थ तुम्ही आचरण करतात. एकनिष्ठ भक्ती करतात याचा अर्थ तुम्ही आचरण करतात. फक्त त्या आचरणामध्ये वाढ होण्याची गरज आहे. ती वाढ कोणती कोणती तुम्ही करू शकता, कोणता कोणता आचार करू शकता, कारण आचार्य योग्यता विचारे दृढता परमेश्वराने सांगितले. ज्यावेळेस तुम्ही आचाराचा विचार कराल आणि आचाराच्या बाजूने एक पाऊल टाकाल तोच तुमच्यासाठी परमेश्वर प्राप्ती आहे, तीच तुमच्यासाठी मुक्ती आहे आणि तीच तुमच्या विचाराला दृढता निर्माण करणारं एक साधन आहे. म्हणून असा विचार केल्यानंतर कोणीतरी सांगतं आणि मग तुम्ही संशोधन करायला सुरुवात करतात
की काय काय आचार आपण करू शकतो. मग गोड बोलू शकतो, सत्यावर जेव्हा व्हावं म्हणजे आपण सत्याने वागू शकतो, नैतिकता सांभाळू शकतो किंवा स्वतःचं काम स्वतः करू शकतो. अशा बऱ्याच आचार आहे का जो आपण संसारात राहत असतानाही करू शकतो. आचार आणि आचार मालिकेच्या सूत्रांमध्ये जर आपण गेलो तर 50% असा आचार आहे, 50% असे सूत्र आहे की जे तुम्ही ह्या संसारात ह्या कपड्यातसुद्धा आचार करू शकतात. ती कुशलता तुमच्यामध्ये असली पाहिजे. कारण काय, का आचार करायचा आहे तुम्हाला? तुम्हाला काय लगेच कपडे घातले, त्याग केला, लगेच परमेश्वर भेटला अशातला भाग होणार नाही. किंवा कपडे घातले आणि लगेच सारेच आचार तुम्ही करायला सुरुवात केली असं होतं का? असं होत नाही. ती एक प्रॅक्टिस आहे. धर्म, धार्मिकता, परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने केलेली साधना ही एक प्रॅक्टिस आहे. आणि ती प्रॅक्टिस आयुष्यभर आपण करायची असते. मरेपर्यंत कधीच परिपूर्ण जीव होऊ शकत नाही. जेव्हा डॉक्टर लोक काय म्हणतात, आम्ही प्रॅक्टिस करतो. वकील लोक काय म्हणतात, आम्ही प्रॅक्टिस करतो. का तर ते ज्ञानच इतकं मोठं आहे का त्यामध्ये किती आयुष्य घातलं तरी ते परिपूर्ण होऊ शकत नाही. आत्ता आपल्याला कळायला लागलं कोणता डॉक्टर आहे, नाक घासाचा डॉक्टर का पोटाचा डॉक्टर का तापाचा डॉक्टर का सर्जन, हे आपल्याला आत्ता कळायला लागलं. नाही तर पूर्वी काय होतं, सब घोडे 12 की आपल्याला डॉक्टर म्हटल्यानंतर सारा डॉक्टर एकच असंच वाटायचं की नाही. आत्ता आपल्याला कळायला लागलं हाड दुखलं का ऑर्थोपेडिक जावं लागतं, नाक दुखलं कान दुखलं का नाक कान घाशाकडे जावं लागतं. आत्ता आपल्याला कळायला लागलं. नाही तर आपला का जनरल फिजिशियन, फॅमिली डॉक्टर काही झालं का त्याच्याकडे जायचं आहे की नाही. आणि मग त्याच्याच्यानी नाही रेटलं मग तो म्हणायचा जा इकडं जा तिकडं. परंतु आता आपण सुशिक्षित झालो, आपल्याला कळायला लागलं, मग आपलं काय दुखतंय त्याच्यावरून आपली डॉक्टरची चॉईससुद्धा ठरत असते. तसं परमेश्वराने जे तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलं आहे ते आपण पाळायला लागलो. किती पाळतो त्यावरती चालायला लागलो तर मग आपल्याला देव भेटला का? नाही, आचार तर करतोय मी. असे बरेचसे लोक आम्हाला भेटतात आणि ते काय सांगतात, अहो बाबा तुम्ही काय करणार आणि हे काय करणार, आम्ही आज या संसारात राहूनच एवढी धार्मिकता करतोय. पाठ उठतो, स्मरण करतो, चिंतन करतो, असं करतो तसं करतो. एक अहंकार किंवा अज्ञानावश त्याला भ्रम निर्माण झालेला असतो आणि त्यातूनच तो काही गीतेचे आपल्याला प्रमाण पण देतो. देवाने सांगितलं आहे ना, म्हटले कोणता कर्मसन्यास योग सांगितलं आहे का नाही म्हटले. मग कर्म करायचा. कोणतं कर्म करायचं? निरपेक्ष करायचं. कर्म करताना फळाची अपेक्षा करायची नाही आणि तोच निष्काम योग आहे, तोच परमेश्वर प्राप्तीला घेऊन जाणार आहे. असं प्रमाण पण आपण देत असतो आणि हे प्रमाण आपण अर्धवट ज्ञानातून घेत असतो आणि देत असतो. पण परमेश्वराने जर तो निष्काम कर्मयोग सांगितला आहे तर मग संन्यास योग शेवटचा अध्याय का सांगितला? याचं कारण काय आहे? अर्जुन देवाला लढाईला लावलं, जिंकायला लावलं आणि सोडायला पण लावलं. आपल्याला ते माहीतच नाही. आपल्याला फक्त लढायला लावलं आणि जिंकायला लावलं एवढंच माहिती. सोडायला लावलं काही कळत नाही आपल्याला, कारण तो आपल्या अधिकारातला विषय नाही. जीव स्वार्थी असतो ना, लढा आणि जिंका आणि उपभोग घ्या एवढंच माहिती. त्यागाचा विषयच नाही येत आणि तेच आपण फसतो. आपण धार्मिकता करतोय, आचार करायला लागलोय, भ्रम झालेले आहे आणि मग त्यातून पुढं कोणीतरी चांगला साधू, चांगला मार्गदर्शक आपल्याला भेटतो आणि मग तो म्हणतो का अरे सारे भ्रम आहे, देव तर अनुसरल्याचा आहे, देव तर त्यागीयाचा आहे, देव तर त्यागाचा आहे. असं कसं काय? ते तुझा करावंच लागेल कधी ना कधी. मग त्याच्यासाठी बऱ्याच आयडिया आहे, बऱ्याच परमेश्वराने सबसिड्या आपण दिलेल्या आहे. कधी केव्हा कधी कसं करायचं हे मॅनेजमेंट आहे, हे तुमचं आयोजन आहे, तुमचं नियोजन आहे. म्हणून परमेश्वर त्यागाशिवाय भेटत नाही. जर खरंच तुम्हाला परमेश्वर पाहिजे आहे, खरंच तुम्हाला जलमृत्यूच्या फेऱ्यात जायचं नाही, खरंच तुम्हाला कुत्रा व्हायचं नाही, मांजर व्हायचं नाही, डुक्कर व्हायचं नाही, बैल व्हायचं नाही, तर परमेश्वराचं तुम्हाला व्हावं लागेल. कारण हे सारे नरक एकदा महादाईसा बघते, किडे मकुडे सारे प्राणी. देवाला ती विचारते की बाबा हे काय आहे? म्हणले हेच नरक आहे, यालाच नरक म्हणतात. नरक कशातून कुठून सुरू होतात? मानव जन्माच्या खालचे ज्या बी योने आहे त्या नरक योने आहे आणि मानव जन्माच्या वरच्या ज्या बी योने आहे त्या सुख योने आहे. आलं का लक्षात? आता याच्यावरती म्हणजे देवता सुख. आपल्याला देवता सुख पाहिजे नाही, देवता फळं पाहिजे नाही. आपल्याला काय पाहिजे? परमेश्वराचा निर्देश आनंद पाहिजे. दुःख मिश्रित घेऊन काय करायचं आणि खाली जायचं नाही. मग त्यासाठी सांगितलं परमेश्वराने त्याग. आणि त्या त्यागाला देवानीच महादाईसाला काय सांगितलं? कारण जर आता तुम्हाला म्हटलं की पुढच्या जन्मात तुम्ही डुक्कर होणार असं मी म्हटलं समजा आणि तुम्हाला खरंच वाटलं की अरे होऊ शकतं, बाबा आहे, बाबाची वाणी खरी असू शकते. एक मानसिकता असते ना, बाबांना काहीतरी येतं व एक भावना असते आपली. आणि मग तुम्ही म्हटले
नाही नाही बाबा मला डुक्कर नाही व्हायला पाहिजे. मग काय व्हायला पाहिजे? असं व्हायला पाहिजे. मग बाबांनी जी आयडिया दिली ती तर करावं लागेल की नाही. मादायसासुद्धा भीती त्यांना वाटली. ते म्हणले बाबा आम्हाला नाही जायचं नाही येणार का त्या किड्या मकुड्यामध्ये, याच्यावर उपाय काय? म्हणले येथीचं होईजे तर चुकेती. तुम्ही जर माझं झालात तर 100% ते चुकणार, आम्ही चुकावणार, तुम्हाला त्यात जाऊ देणार नाही. मग आता देवाचं होणं म्हणजे नेमकं काय? देव प्राप्त करणं म्हणजे नेमकं काय? आपली कौटुंबिक जबाबदारी सर्व संपल्यानंतर मी देवाचं होईन याचा संकल्प करणं, याचा निग्रह करणं आणि त्यासाठी आयोजन करणं, नियोजन करणं, प्रयत्न करणं. आता आपण आयोजन नियोजन करतो की नाही? आपलं आयोजन नियोजन आपल्या पोरांपर्यंत सीमित नाही राहत. आपल्या पोरं, त्यांचे लग्न, त्यांचे पोरं, त्यांच्यानंतर बी परत पोरं, याचं सारं नियोजन राहतं. ते नियोजन करता करता आपलं सारं आयुष्य कधी संपतं आपल्याला कळत पण नाही. आणि परत मग आहेच कुत्रा, डुक्कर, मांजर, बैल, हे सारे प्राणी पाहिले का आपण शांततेने थोडं उभं राहायचं, त्यांच्याकडं बारीक नजरेने पाहायचं का हे व्हायला आवडल का ते व्हायला आवडल का ते व्हायला आवडल. तुमचं मन सांगेल आम्हाला काहीच व्हायला आवडणार नाही, मग आम्हाला देवाचं व्हायला आवडल. असं जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही धर्माला लागले, दैवराटीचे लागले, परमेश्वराच्या भक्तीला लागले. अन्यथा हे आवडल ते आवडल याचा विचारही आपण करत नाही. चाललंय ते म्हणता उद्याचं कोणी पाहिलं आहे. त्याच्यामुळं स्वस्थता, चित्ततेने, शांततेने आपण जर तो विषय घेतला तरच आपल्याला ते कळल. आपण उद्याचा कधी विचार करता, किती विचार करायचा याचा आपण विचारच करत नाही. फक्त करत राहतो. किती करायचं, काय करायचं, कशासाठी करायचं आपल्याला माहीत नाही. म्हणून तुम्हाला पुढं जाऊन काय करायचं नसतं. उपदेश घेऊन उपयोग नाही आहे, उपदेश घेऊन थांबायचं नाही आहे. तुम्हाला धर्म धार्मिकता सांभाळत असताना तुमच्या जबाबदाऱ्या संपल्यानंतर तुम्हाला अनुसरायचं पण आहे, त्याग पण करायचा आहे, संन्यास पण घ्यायचा आहे. नको. तिथं गेल्यानंतर खायला भेटेल का, गरम पाणी भेटेल का, व्यवस्थित व्यवस्था होईल का, याचा तुम्ही विचार करता ना. म्हणून तुमच्या मनामध्ये भीती आहे. पण परमेश्वर काय म्हणतात, ज्या वेळेस तुम्ही माझ्या नावावरती निघाल त्यावेळेस सारी व्यवस्था आम्ही करल. योगक्षम वाम्यम, सर्व व्यवस्था आम्ही करू. इथं आपल्याला काय व्यवस्था होणार आहे? तुम्ही कामं करता म्हणून तुमच्या व्यवस्था आहे. तुम्ही उद्या डिक्लेअर करा का मी खूप कामं केले, खूप कष्ट केले, आता उद्यापासून आम्ही काम करणार नाही. तर जे आपल्याला आजपर्यंत सांभाळत आहे ना ते सुद्धा राग करायला लागेल 4 दिवसात. मग आपला भ्रमसुद्धा तुटेल. त्याच्यामुळं आपण प्रत्येक गोष्टीचं नियोजन करतोय तर आपल्या जीवनाचं, आपल्या रिटायरमेंट नंतरचं नियोजन आताच करावं लागेल. अन्यथा आपलं काही खरं नाही, पुढं वाटच पाहत आहे. आणि ही आपलीच प्रवृत्ती अशी नाही, सर्वांची प्रवृत्ती. एक राजा असतो, राजा. आता राजाकडे काय कमी असेल बघा, त्याच्याकडे काही कमी नव्हतं. परंतु त्या राजाच्या दरबार काय राहतं, सर्व प्रकारचे लोक असतात. ज्योतिष असतात, ज्योतिष सांगायला, त्याची स्तुती करायला पाठक असतात, सारे असतात. त्या राजाला एकदा सकाळी वाटलं की नेमकं आपलं काय भविष्य आपण पाहावं. म्हणून त्या ज्योतिषाला तो बोलवतो आणि तो विचारतो की माझं भविष्य सांगा, मी कसा आहे, काय पुढं काय होईल हे सांगा, माझ्याकडं काय आहे, काय नाही आहे, काय येईल, काय जाईल हे सांगा. उत्सुकता असते ना प्रत्येकाच्या जीवनामधली. आणि त्या पद्धतीने त्यालाही उत्सुकता वाटते. तर ज्योतिषाला तो त्याचं सर्व काय बघायचं बघतो, हात बघतो, कुंडली बघतो. तो म्हणतो राजे तुम्ही खूप शूरवीर होणार, तुम्ही खूप मोठे होणार, समाजात तुमचं नाव होणार आणि तुमच्याकडे इतकी गडगंज संपत्ती येणार का 7 पिढ्या बसून खातील म्हटले, एवढं तुम्ही मोठे होणार. तो म्हणतो असं आहे का, वा चांगलं वाटलं. त्यांनी तो बक्षीस देतो आणि तुम्ही ज्योतिषाकडे गेल्यानंतर आहे ना तुमचे तो स्तुतीच करतो, निगेटिव्ह गोष्टी कधीच सांगत नाही. म्हणून तुम्ही ज्योतिषाकडे जायचं काही कारण नाही. तो ज्योतिष सांगतो ना तुमचं भविष्य, तो कुठं बसलेला असतो, रस्त्याच्या कडेला. त्याचं त्याला भविष्य माहीत नाही, तुम्ही त्याच्याकडे भविष्य पाहायला जाता. म्हणजे तुम्ही येडे का ते येडा आहे हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून हे शास्त्रावरती विश्वास ठेवण्यापेक्षा देवावरती विश्वास ठेवा, देवाच्या नामावरती विश्वास ठेवा. बघा भविष्य पाहणारा जो आहे तो कधीच बांगल्यात नाही, कधीच श्रीमंत नाही आहे. तो साऱ्या दुनियेचं भविष्य सांगतो, परंतु तो रस्त्यावरच बसेल राहतो. आणि तुम्ही गाडीत असताना त्याच्याकडे हात दाखवायला जातात आणि भविष्य सांग म्हणतात. तुमच्या गावात येतं का तो पोपट वगैरे घेऊन येतं, तो पोपट काढतो ते भविष्य, तो वाचून दाखवतो. हे सारखंच राहतं थोडंफार. तुमची स्तुती तुम्हाला बरं वाटतं. तुमची जर स्तुती नाही केली तर तुम्ही पैसे द्याल का? तुम्हाला जर चुकीचं सांगितलं तर म्हणते यांनी चुकीचं सांगितलं, याला पैसे नाही द्यायचे, ते तुमची स्तुतीच करतात. मग तो
सिंह राशीचा असो, तुळ राशीचा असतो, कन्या राशीचा असो, कोणत्या राशीचा असो, त्याची स्तुतीच करायची. कारण पैसे त्याला काढायचे, त्याचा बिझनेस आहे, तो बिझनेस कसा बुडवेल. त्या राजाची बी त्यांनी स्तुती केली. त्याला माहिती आहे जर राजाचं चुकीचं काही सांगितलंच तर आपला कार्यक्रम, म्हणून मग तो सर्व राजाची स्तुती करतो. राजाला बरं वाटतं, वा वा चांगलं आहे. आता राजा बिंदास जातो, संध्याकाळची वेळ होते, जेवण वगैरे करून सर्व झोपायला जातो आणि सहज पडल्या पडल्या तो विचार करतो की मला ह्या भविष्यकारांनी किंवा ज्योतिषांनी काय सांगितलं. आणि करता करता विचार करता करता त्याच्या हे लक्षात येतं की त्यांनी काय सांगितलं आहे, म्हणे 7 पिढ्या बसून खातील. त्याच्या डोक्यात लगेच विचार येतो, अरे 7 पिढ्या बसून खातील, 8व्या पिढीचं काय, ते तर मला नावं ठेवतील. ते म्हटले हा राजा काही कामाचा नाही. त्याची झोप खराब. तो काय करायचं आता, काय करायचं, 8व्या पिढीचं काय करायचं, 9व्या पिढीचं काय करायचं, 7च पिढ्या. त्याची झोप खराब होते, तो डिस्टर्ब होतो. तो म्हणतो आता त्या ज्योतिषावाल्याकडे जाऊन उपयोग नाही, कारण उपाय गुरुकडे लागतो. आपले जे गुरु आहे त्यांच्याकडे जावं लागतं. आपणही बी काही अडचणी आल्या का गुरुला विचारतो की नाही. मग गुरु उपाय सांगतो की उपाय करून घेतो, हे मात्र नंतरचा विषय. उपाय धर्माच्या चौकटीतला असला पाहिजे, तत्वसिद्धांतावरती असला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यासक्रम पण माहिती पाहिजे. आता ते जातात गुरुकडं. गुरुला सांगतो की मी काल अशा ज्योतिषकडे गेलो होतो, त्यांनी सांगितलं 7 पिढ्या बसून खातील एवढी गडगंज संपत्ती येणार आहे. पण मला असा प्रश्न पडला बाबा की 8व्या पिढीचं काय म्हटले. आता बाबांनी लगेच ओळखलं, गुरुंनी जरा ओळखलं का राजा जरा सटाकला. 7 पिढ्या बसून खाणार आणि 8व्या पिढीचा हा विचार करून राहिलं, यांनी याचं पाहायचं तर 8व्या पिढीचा विचार करून राहिला म्हटले. पण आता सांगणार कसा, राजा आहे, मग त्याला काहीतरी आयडिया वापरावं लागेल, त्याच्या मनातलं काढावं लागेल. तो म्हणे राजा एक उपाय आहे म्हणे, पण तो उपाय केल्यानंतर मग मी तुला त्याच्यावरती काय उपाय तो सांगेल. म्हणे काय, म्हणे आपलं राज्य आहे, या राज्याच्या बाहेर एक झोपडी टाकून एक म्हातारी राहते म्हणे, आणि त्या म्हातारीला तू सकाळी उठायचं, स्वतः 1 किलो तांदूळ, 1 किलो साखर, असं काहीतरी किराणा घेऊन जायचं म्हटले आणि तिला द्यायचं. तिनं जेव्हा स्वीकारल तेव्हा तू लगेच माझ्याकडे ये म्हणे, त्याच्यावर उपाय मी तुला सांगतो. म्हणे एकच काय, म्हणे अन्नदानाशिवाय पर्याय नाही. अन्नदान केलं आणि ते स्वीकारात पडलं का मग तुझी संपत्ती आणखीन वाढेल आणि मग 8व्या पिढीचा बी तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही, सोपं आहे म्हणे, त्यात काय विशेष आहे म्हणे. मग तो सकाळी आंघोळ पांघोळ करतो, देवपूजा करतो, काही किराणा घेतो किरकोळ कारकोळ आणि जातो त्या म्हातारीकडं. म्हातारी सकाळी सकाळी उठलेली असते, फ्रेश आंघोळ पांघोळ करून देवपूजा करून बसलेली राहते आपली गाठी स्मरण चिंतन करत मस्तपैकी. ते म्हातारीकडे जातो. ती म्हातारी त्याच्याकडे पाहत पण नाही, राजा असो नाही तर काही असो, काय करायचं ती त्याच्या याच्यात मस्त आहे मग्न. म्हणे आई मी तुझ्याकडं तुला किराणा द्यायला आलेलो आहे, हे बघ साखर आणली आहे, तांदूळ आणले, तेल आणले. म्हणले काही नको बाबा म्हणे, कारण आजच्या पुरतं मला भेटून गेलं आहे म्हटलं, तू लेट झाला म्हणे. म्हणे अगं म्हातारे तुला आज भेटलं आहे पण उद्याचं काय, उद्या लागेल ना, घेऊन टाक. नाही 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 म्हणे, नको मी घेत नाहीच ते म्हटले. तर राजाला वाटतं त्या ते काय मूर्खांचा बाजार आहे. ती परत तो येतो. तो आल्यानंतर त्याला परत आठवतं का गुरुबांनी काय सांगितलं, बाबांनी काय सांगितलं की ती म्हातारी जेव्हा तुझं स्वीकारील तेव्हा तू माझ्याकडे यायचं. आता तिनं स्वीकारलंच नाही तर बाबाकडे जाऊन उपयोग काय. मग तो काय करतो, दुसऱ्या दिवशी ट्राय करतो, दुसऱ्या दिवशी परत उठतो, जातो म्हातारीकडं. म्हातारी म्हणते आजच्या पुरतं माझ्याकडे पिठे आहे, तेल आहे, साखर आहे, मला काही नको. ते म्हणते तुला उद्या लागेल, परवा लागेल, महिन्यानी लागेल, नको 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 म्हणे. ती काही घेत नाही. तो परत राजा रिटर्न होतो. परत विचार करतो, बाबांनी काय सांगितलं, स्वीकारल तर ये, मग जाऊन उपयोग काय. तर आता काय करावं बाबा, चला उद्या परत जाऊ म्हटले. तो उद्या परत तिसऱ्या दिवशी जातो. तिसऱ्या दिवशी जातो तर म्हातारी म्हणते तू दरवेळेस येतो, लेट येऊन जातो म्हणे, मला सकाळीच एकाने आणून दिलं म्हणे, माझं भागलं म्हणे, आता मी कशाला घेऊ. 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा, असा 8 वेळा तो राजा सतत जातोय. सतत ती म्हातारी नाकारते आणि ती काय सांगते का आजच्या पुरतं आहे मला, तू देऊ नको, मी तुझ्याकडून घेणार पण नाही. मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडते की ही म्हातारी उद्याचा विचार करत नाही, आज आहे म्हणून ते उद्याचंही नाकारती आणि मी 8 पिढ्याच्या नंतरचा विचार करतो. मी किती मूर्ख आहे, मी किती अज्ञान आहे. त्याला बाबाकडे जायची गरज आहे का आता. तोच त्याला उत्तर भेटून गेलं आणि तो स्वस्थ झाला. स्वस्थ चित्तता अत्यंत महत्त्वाची. आपण त्रस्त आहे, आपण धार्मिकता करतो, स्मरण करतो, स्थान करतो, क्रिया करतो, सारं करतो, परंतु तरी आपले चेहरे सतत पडेल. त्रस्त आहे. काय त्रस्त आहे, काय कारण आहे, काय अडचण आहे,
सांगता पण येत नाही आणि सण पण होत नाही. त्याच्यामुळे स्वस्थ चित्तता अत्यंत महत्त्वाची आहे. त्या स्वस्थ चित्ततेने जे बी तुम्ही कराल ते अत्यंत महत्त्वाचे. एकदा दायंबा असेच देवाकडं थकून भागून चालत येतात, कारण वेद. आणि आल्यानंतर त्यांना काय वाटतं की आता पहिले देवाकडे जाऊ, देवाला दंडोत घालू, मग देवाचं मर्दना मान्य होईल, पूजा अवसर होईल, मग देवाचं भोजन होईल आणि मग तो प्रसाद मी घेईल, असं त्याच्या मनामध्ये त्याने केलेलं असतं. पण तो रात्रभर चालत आलेला आहे, सकाळी सकाळी थकलेला आहे, भागलेला आहे, त्याला भूक लागलेली आहे. देवाकडे आल्यानंतर देव म्हणतात बाईसांना काही पाणी भात असेल तर द्यायला. नाही म्हणे देवा, तुमचं सारं झालं का मग आम्ही तुमचा प्रसाद घेऊ. देव काय सांगतात, असं इथं काही नसतं म्हटले. स्वस्थ चित्त बुद्धी संभवती, हे सूत्र देवाने सांगितलं. म्हटले बाबा तू पहिलं स्वस्थ हो, चित्त हो, शांत हो, तू फ्रेश हो, जेवण कर मस्तपैकी, आणि नंतर मग तू माझ्याकडे ये, दंडवत घाल, मग माझ्यासमोर बैस, मी तुला सांगितलेलं तुला कळेल, लक्षात येईल. अन्यथा तुझ्या पोटात काही नाही आहे, तू थकून भागून आलेला आहे, तू काय अवसर पाहणार आहे, तू काय माझी सेवा करणार आहे, तू काय धार्मिकता करणार आहे. म्हणून जे आपण स्वस्थ चित्तता आपल्या कामातून, व्यवसायातून, शेतीतून, नोकरीतून मिळवत असतो, ती मिळाल्यानंतर एक टार्गेट आपण आपल्या जीवनाचं आपण घेतलं पाहिजे. का मला जितकं हवं आहे तितकं भेटतं आहे, तितकं हवं आहे तितकं मिळालं आहे, आता उद्याचा विचार करण्यापेक्षा माझ्या हिताचा मी विचार करावा, माझ्या भल्याचा विचार करावा. जेव्हा शांतता स्वस्थतेने तुम्ही असा विचार कराल, समाधानी व्हाल, त्या समाधानातूनच तुम्हाला परमेश्वराचं स्मरण करता येईल. नाही तर स्मरण करता येईल डोक्यात कितीतरी गोष्टी, स्नान करायला निघाले डोक्यात कितीतरी गोष्टी. आता जरी तुम्ही सत्संगाला बसले तरी डोक्यात तुमचं काही ना काही कोणाच्या तरी चालूच आहे. कबूल करणार नाही तुम्ही, परंतु ते चालूच आहे. इकडून जाऊन आले, तिकडून जाऊन आले, दिवसभरात काय काम केलं, याच्यानंतर आता उद्या काय करायचं, काहीतरी चालूच असतं. कारण डोकं आहे ते चालूच राहणार आहे. सायन्स काय सांगतं, 62,500 विचार एका मिनिटात आपल्या मेंदूमध्ये येतात आणि जातात, आणि ते शास्त्राने सांगितलं तेच दोष आहे. तुम्ही ऐकलं 62,500 दोष, 62,500 दोष, पण ते कुठून काय तुम्हाला काय माहीत नाही. पण सायन्सच्या ह्याच्यातून आपल्याला ते उत्तर सायंटिफिकली भेटतं, शास्त्रातून भेटतं. का सायंटिस्ट लोकांनी एक संशोधन केलं की आपल्या मेंदूमध्ये एका मिनिटाला 62,500 विचार येतात जातात म्हटले. आपल्याला कळत नाही आणि तेच दोष असतात. त्या दोषातून बाहेर पडून आपण शांततेने, स्वस्थतेने, अत्यंत समाधानाने जेव्हा आपण परमेश्वराची भक्ती करू, स्मरण करू, चिंतन करू, त्याच वेळेस त्या परमेश्वरापर्यंत आपल्याला पोहोचता येईल. आणि हे कधी होईल की एक टार्गेट, एक मर्यादा, एक रेशिओ आपण आपल्या जीवनाचा ठरवला पाहिजे की माझी जबाबदारी कुठपर्यंत आहे, माझी जबाबदारी इथपर्यंत आहे. ते झाल्यानंतर मग माझं पुढचं स्वतंत्र जीवन आहे. कारण आपण संसारात पडलो, संसाराला पडल्यानंतर आता जबाबदारीला सोडता येत नाही, प्रपंचाला सोडता येत नाही, पळूनही जाता येत नाही, आणि पळून गेलोय तरी घरचे काही पळू देणार नाही. कुठे जाऊ तरी तुम्हाला पकडून आणतील ते. आणि मग करलं कशाला म्हणशील, ही जबाबदारी घेतली कशाला, पुरी करण, मग कुठं जायचं तिथं जा. तुम्ही तो प्रयोग करू नका, प्रयोग केला तरी तुम्हाला 100% पकडून आणतील. त्याच्यामुळं आपण आपलं नियोजन अत्यंत गरजेचं आहे. आणि ते नियोजन कशाचं, काही कौटुंबिक जबाबदारी संपल्यानंतरचं काय. आणि आपण खूप भाग्यवान आहोत की परमेश्वराच्या दैवराठीत आपण आहो, म्हणून याचा विचार तरी करू शकता. अन्यथा जे धर्मत नाही आहे, जे दैवराठीत नाही आहे, परमेश्वराच्या भक्तीत नाही आहे, त्यांच्या पुढं तर खूप मोठा विचार आहे, माझं म्हातारपण कसं जाईल. ज्यांच्यासाठी मी सारं आयुष्य घालवलं, क्षण मी कामात व्यस्त केला, ते मला सांभाळतील की नाही. खेड्यामध्ये खूप चांगली परिस्थिती आहे, शेतकऱ्यांमध्ये, ग्रामीणमध्ये खूप चांगली परिस्थिती आहे, शहरामधली परिस्थिती खूप वाईट आहे. एका शहरामध्ये, एका जिल्ह्यामध्ये कमीत कमी 5 ते 10 वृद्धाश्रम असतात, आणि तिथं चांगल्या चांगल्या घरातले म्हातारे आलेले राहतात. त्यांचा मुलगा कोणी IAS असतो, IPS असतो, मोठे मोठे कोणी अमेरिकेत असतो. तुम्ही पेपर वाचता, सोशल मीडियातून माहिती होतं की असा अमेरिकेत मुलगा गेला, एक ऑस्ट्रेलियाला गेला, इकडं बाप वृद्धाश्रमात मेला. त्यांना कळवलं, त्यांनी तार पाठवली, काय पैसे लागतील ते पाठवून देतो, आम्हाला जमणार नाही, त्यांचं काय करायचं ते क्रियाकर्म करून टाका. आजूबाजूच्या लोकांनी, वृद्धाश्रमातल्या लोकांनी ती क्रियाकर्म करून टाकलं. तशी परिस्थिती आपल्यावर येणार नाही का, तर आपल्याला परमेश्वराचं व्हायचं आहे. परमेश्वर आपल्याला सिक्युरिटी दिलेली आहे,
आधार दिलेला आहे. म्हणून आपण आजच त्याचा विचार करायचा आहे आणि त्यागाचा विचार करून संकल्प करायचा, निग्रह करायचा. संकल्प काय लगेच करायचा आहे का असं नाही. जबाबदारी संपेल तेव्हा, परंतु ती इच्छा तर ठेवली पाहिजे, ती वासना तर ठेवली पाहिजे. देव काय म्हणतात, करील का नाही हाव तर धर, होईल का नाही इच्छा तर ठेव, वासना तर कर. आपण लहान मुलांना विचारतो बघा, बाळा तुला काय व्हायचं, तो म्हणतो मला डॉक्टर व्हायचं. मग मुलीला विचारतो, ती म्हणते मला इंजिनियर व्हायचं. ती होईल का नाही, परंतु ती वासना करते. आपल्याला अभिमान वाटतं, आपल्यालाही बरं वाटतं की नाही. आणि नंतर त्या बाजूने आपण विचार करतो, ते विचार करतात आणि खरोखर डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, आणखीन IAS होतात, IPS होतात, कलेक्टर होतात. परंतु ती मनामध्ये वासना, स्वप्न तर बाळगलं पाहिजे. तसं तुमच्या मनातलं स्वप्न काय असलं पाहिजे, माझ्या मनातलं स्वप्न काय असलं पाहिजे का मला देव मिळवायचा आहे. आणि ते सर्वात मोठं आव्हान आहे. ते कोणाचंही ते आव्हान कुणीही स्वीकारू शकत नाही. जबाबदारी संपल्यानंतर खरोखर मी देवाचा होईल आणि देव मिळवण्यासाठी प्रयत्न करील, वासना हे स्वप्न घेऊन आपण आपली धार्मिकता जर करत राहिले तरच आज यश येईल. नाही तर आज आपण आपल्या पोरांचा विचार करतो, पोरांच्या लग्नाचा विचार करतो, नाताचा विचार, नातीचा विचार करतो. ती म्हातारी तेवढ्या दिवसाचाच विचार करत होती, राजाने आणलेलं नाकारत होती. याच्यातून आपल्याला शिकायचं आहे की ती दुसऱ्या दिवसाचा विचार करत नव्हती आणि आपण किती विचार करतो, किती पुढचा विचार करतो. आणि हा विचार तुमच्या मनात येईल कधी, जेव्हा पाठीमागं तुम्ही भूतकाळात जाल तेव्हा. मायेच्या तमातून निघाल्यापासून आपण किती कर्म फळात गेलो, किती दुःख उपभोगत आलो. 84 लाख योनी भोगल्यानंतर आपण इथं आलेलो आहे, हे अनेक संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरीमधला 16व्या अध्यायातला एक दृष्टांत मी तुम्हाला सांगतो, ते अधिक स्पष्ट होईल तुम्हाला की मनुष्य जन्म हा, नरदेह जन्म हा कसा मुक्तीचा दरवाजा आहे. एक गाव असतं, त्या गावाला तटबंदी असते बघा. ऐतिहासिक गाव आहे, तटबंदी असतात, एक वेस असते. आता सारी तटबंदी पडून गेल्या, तर त्या गावात एक आंधळा मनुष्य असतो, त्याला जायचं असतं बाहेर. आता त्याला बाहेर जायचं, तर तो म्हणतो मला जायचं आहे, कसं काय जायचं. तो एकाला मार्गदर्शक म्हणून विचारतो की मला बाहेर जायचं आहे, काय करू. म्हणली तटबंदी पकडत जा. या तटबंदीशिवाय दरवाजा असू शकत नाही. तू दरवाजात जा, बाहेर पड, तू आपाप गावाच्या बाहेर जाशील, यात काही विशेष नाही म्हटले. तो त्या तटबंदीला पकडत येतो. दरवाजा आल्यानंतर त्याला खाज येते. आपल्याला खाज आलेली आहे कशाची, मान पान पैसा अडका, याचं करायचं त्याचं करायचं, किती जबाबदारी आहे, किती मिळवायचं हे आपल्याला टार्गेट माहीत नाही आहे. आणि आपण दैवराटीत आहे, परमेश्वराच्या शास्त्रात आहे, स्मरण करतोय, चिंतन करतोय, सारं कळतंय, पण वळत मात्र काहीच नाही आहे. त्या खाजवण्यासाठी हात सुटतात, पाय चालत राहतात, दरवाजा सुटून जातो. आता त्याला त्या दरवाज्यात यायचं तर त्याला परत काय करावं लागेल, पूर्ण ती तटबंदी फिरत यावं लागेल की नाही. ही तटबंदी म्हणजे 84 लाख योनी आहे. आणि मानव जन्म म्हणजे ती वेस आहे, तो दरवाजा. आपण मानव जन्मात आलो आहे म्हणजे आपण दरवाजात आलेलो आहे. अन्यथा या दरवाजातून जर आपण बाहेर नाही पडू शकलो, आपण परमेश्वराला प्राप्त नाही करू शकलो, मुक्तीला नाही मिळू शकलो, तर परत त्याच दरवाजात येण्यासाठी आपल्याला 84 लाख योनी फिरून यावं लागेल. जन्ममृत्यू. आता बघा, आपण शेतकरी असल्यामुळे जनावरं दररोजच पाहतोय आपण. त्या जनावरांचं सुख दुःख काय असतं याच्यापेक्षा शेतकऱ्याव्यतिरिक्त कोणीच जाणू शकत. कारण दररोजचं त्यांचं किती काम, किती कष्ट. आपण पाणी देऊ तेव्हा, आपण चारा देऊ तेव्हा काही स्वतंत्रता नाही. ऊन आहे, थंडी आहे, पाऊस आहे, हे तर चलद्रूप नरक आहे. या झाडांमध्ये सुद्धा जीव आहे, हे स्थावर नरक आहे. या नरकात जायचं नसेल, याची तुम्हाला भीती वाटत असेल, तर मात्र तुम्हाला पुढचं नियोजन करावंच लागेल. कारण ज्या रस्त्याने निघालो तोच रस्ता भेटणार आहे, ज्या रस्त्याने चाललो तोच रस्त्याने जे शहर आहे तेच लागणार आहे, दुसरे कोणते लागणार नाही. आता मला नाशिकला जायचं तर नाशिकचाच रस्ता पकडावा लागेल. तुम्ही कोणताही रस्ता पकडला तर नाशिक थोडी लागणार आहे. त्यासाठी तो ॲड्रेस, ती माहिती आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून धर्माच्या ज्ञानातून आपल्या मुक्तीचा दरवाजा परमेश्वराने खुला केलेला आहे. त्यातून जर आपल्याला मुक्तीला जायचं असेल तर स्वस्थ चित्तता आणि समाधानता ही अत्यंत महत्त्वाची. समाधान असलं पाहिजे, आपण समाधान नाही. आणि हे करत असताना तुम्हाला बरेच लोक नावं ठेवते. बरेच लोक विचार खाय प्यायचे दिवस आणि काय करतो, आणि आपल्या घरामध्ये तेच आहे. एखाद्या मुलाचं लग्न झालेलं नसलं, मुलीचं लग्न झालं, उपदेश घेऊ नको, खाय प्यायचे दिवस आहे कुठं काय. आता तो खातही नाही पितही नाही, कारण आपण तर उपदेशी आहोत. आपल्या घरामध्ये तशी संस्कृती नाही, संस्कार नाही आहे. खाणं पिणं तर चालूच आहे, पाणी पितो आणि जेवण करतो. नॉनव्हेज तर खात नाही, दारू तर पित नाही, मग कोणते खाय प्यायचे दिवस आहे. उपदेशी झाल्यानंतर खाणं पिणं बंद होतं काय.
आता बरेचसे लोक उपदेशी आहे किंवा आम्ही साधू आहे, कपडे घातले, आमचं खाणं पिणं बंद आहे का? दररोज तर आम्ही सकाळ संध्याकाळ खातोय, तुम्ही तर पाहताच आहे ना आम्हाला. नुसतं खातच नाही, संकल्प, गंध, अक्षदा, पूजा, किती मानपान. एवढा मानपान तुम्हाला घरी तरी भेटतो का? आणि इकडे भेटतो तर इकडे येण्याची भीती आहे तुम्हाला. त्याच्यामुळं इथं सारं भेटतंय तरी का घाबरताय? तर मर्म माहीत नाही, यातून मिळणार काय हे माहीत नाही. उपदेश घेतला तरी जेवणं चालू असतात, दीक्षा घेतली तरी जेवणं चालू असतात. तुम्ही त्या ठिकाणी कर्म करतात, आम्ही या ठिकाणी कर्म करतो, पण आमचे कर्माचे उद्देश तुमच्या कर्माच्या उद्देशामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आम्ही आसक्ती विरहित कर्म करतो, तुम्ही आसक्तीनं कर्म करतात, म्हणून तुम्हाला ते लागतं ना आम्हाला लागत नाही. आमच्यामध्ये एक निरपेक्ष भावना जर आम्ही निर्माण केलेली असेल, तोची व्हावा तोची भेटावं आणि त्याचं ड्युटी त्याचं कर्तव्य म्हणून आम्ही धर्मसेवा करत असेल तर मात्र आम्हाला कर्म लागत नाही. परंतु आम्हाला बी हे भेटावं आणि ते भेटावं आणि असं आमचं व्हावं आणि तसं तुमचं व्हावं असं जर आम्हालाही वाटत असेल तर आम्हालाही कर्म लागतात. आम्ही कपडे घातले म्हणजे लगेच कर्माची बंदी झाली असं होत नसतं. ती फाईल सर्वांना ओपनसाठी असते, परंतु हेतू कोणता, भाव कोणता, उद्देश कोणता यावरती त्या गोष्टी असतात. तुम्ही जे काम करतात त्याच्यातून कर्म लागतं, त्याच्यातून दुःख जोडलं जातं. आणि इकडं धर्मसेवा जर केली, याला सेवा म्हणतात, याला कर्म नाही म्हणत. त्या सेवेतून कर्माचा नाश होतो. तळमळी जन्माते धाडी किंवा चतुर्विध जर दुःख केलं तर कर्माच्या राशी नासतात, म्हणले दुःखाचे डोंगर नासतात. हे जर आपण विचार केला तर धर्म हा जो विषय आहे हे आपल्याला समजून उमजून आपण त्यावरती चालू. म्हणून धार्मिकता का करायची, कशासाठी करायची, त्याचा उद्देश आपला काय आहे, का आपल्याला जायचं कुठे आहे. कारण ध्येय महत्त्वाचं आहे. आम्ही रस्त्याने तर निघालो आहे, परंतु थांबायचं कुठं, चालायचं कुठपर्यंत हे जर कळालं नाही. उपदेश तर घेतला आहे, परंतु कुठपर्यंत हे जर तुम्हाला कळालं नाही तर आयुष्यभर तुम्ही तेच घेऊन थांबाल आणि जाल कुठं, परत नरकात जाल. म्हणजे नरकातून सोडवण्यासाठी तुम्हाला परमेश्वराने बोध दिला, त्या बोधाचा योग्य वापर न केल्यामुळं परत तिकडंच गेले. बोध देण्याचा उपयोग काय झाला? जसं एखादा खाटीक असतो बघा, त्याचं दररोज काम काय राहतं, दररोज हिंसा करणे. कोंबड्या आणायच्या मारायचे, काय बकऱ्या आणायचे मारायचे आणि विकायचे, म्हणजे हिंसाच करायचे ना. देवाने सांगितलं हिंसा पाप, पापात नरक. जर तो दररोज हिंसा करतोय जाणार कुठे? नरकातच जाणार आहे. परंतु परमेश्वराने त्याला मानव जन्मात घातलेलं आहे. का घातलेलं आहे? कळत न कळत त्यांनी पाठीमागच्या जन्मामध्ये असं कर्म केलं का त्याला मनुष्य देहाचा लेप लागला. परमेश्वर न्यायिक आहे, त्याला लेप तर लागला मनुष्य देहाचा, पण मनुष्य देहात आल्यानंतर का आलो, कशासाठी आलो, हा नरदेह भेटलाय काय, त्याची किंमत काय, त्यातून आता करायचं काय, प्राप्तीला जायचं कुठं हे त्याला माहीत नाही. दररोज तो हिंसाच करत राहिला तो जाणारच आहे. म्हणजे नरकातून आला नरकातच जाणार आहे. परंतु कळत न कळत केलेल्या क्रियेचं त्याला एवढं मोठं फळ भेटतं. तर त्यांनी जाणून उमजून जर केलं तर किती मोठा फळ भेटेल. तर आपण तर दैव राहटीत आहोत, आपल्याला जीव देवता प्रपंच परमेश्वर हे सर्व समजलेलं आहे. त्याच्यामुळे तुमची पुढची स्टेप काय आहे का मला देव पाहिजे, देव मिळवण्यासाठी माझा संकल्प, माझा हाव, ही पकडायची इच्छा आणि त्यावरती नियोजन करण्याची तत्परता जर तुमची असेल तरच या गोष्टी होणार, अन्यथा तुम्हाला ते प्राप्त होणार नाही. किती धार्मिकता करा, कोणत्या पद्धतीची करा, ती वाया जाणार नाही. परंतु ज्याच्यासाठी आपण करतोय ते उपयोगी पडणार नाही. एखादा 10वीचा विद्यार्थी आहे बघा, 12वीचा विद्यार्थी, आता 10वीच्या विद्यार्थ्याला सायन्सचं ॲडमिशन घ्यायचं आहे. त्या सायन्सचं ॲडमिशन कितीला क्लोज होतं आहे? 95ला होतं आहे का 90ला होतं आहे? त्याला विचार करावा लागेल आणि त्या पद्धतीनं त्याला मार्क टक्केवारी पाडावं लागते. जर यदा का त्यांनी ते पाडले नाही तर त्याला तर सायन्सला ॲडमिशन भेटणार नाही. त्यांनी शाळेत 10वीचा पेपर कशासाठी दिलेला आहे? सायन्सच्या ॲडमिशनसाठी. आणि जर त्याला ते मिळालं नाही तर त्याचा उपयोग होईल का? त्याला परत बसावं लागेल, परत पूर्ण वर्ष अभ्यास करावा लागेल आणि मग त्याला तेवढी टक्केवारी पडली तर मग सायन्सला त्याला ॲडमिशन भेटेल. तसंच आहे आपल्याला परमेश्वराने बोध दिला आहे, कशासाठी दिला आहे? परमेश्वराच्या प्राप्तीसाठी. आणि जर ते नाही मिळालं तर परत मग दुसरा जन्म, त्या जन्मात परत आई. आणि हा जो बोध आहे हा एका जन्मात एकदाच मिळतो. ही संधी परत पुढच्या जन्मात नाही, पुढच्या सृष्टीत जन्म तर लगेच होऊ शकतात. कितीतरी नरक भोगून परत मनुष्य जन्मात येऊ शकतो, कारण ते लेप आपण लावतो. परंतु बोधाची जी संधी आहे ती एका सृष्टीत एकदाच मिळते. म्हणून जे तरुण आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीने विचार करायचा आहे, ज्यांच्या जबाबदाऱ्या संपल्या त्यांनी त्यांच्या पद्धतीने विचार करायचा आहे. जे तरुण मुलं मुली आहे त्यांनी बी आईवडिलांना सांगायचं आहे की आम्ही
तुम्ही आमच्यासाठी एवढं कष्ट केलं, एवढे राबले, आम्हाला आता मोठं केलं, संस्कार शिक्षण दिलं, आमचं लग्न केलं, इथपर्यंत तुमचं कर्तव्य होतं, इथून पुढं आम्ही आमचं कर्तव्य करू. ते करायला तयार राहतात. पण आपण म्हणतो एवढं कष्टाने केलं, यांच्या ताब्यात आणि यांच्या हातात कसं काय आपोआप द्यायचं, खा प्यायचे दिवस आणि लगेच ताब्यात देऊन मोकळं व्हायचं, असं कसं काय? म्हणजे आपलं लागले पण तिथं असतं. पण जर तुम्ही आत्ताच जर विचार केला, आत्ताच चिंतन केलं आणि अशा पद्धतीनं प्लॅनिंग केलं का एक दिवस आपल्याला परमेश्वराच्या प्राप्तीसाठी पुढच्या रस्त्याला लागायचं आहे, तर मात्र तो विचार आज केलेला असल्यामुळं उद्या तुम्ही तुमच्या मनामध्ये हिंमत येऊ शकते. अन्यथा देण्याची इच्छा आपली होतच नाही, कारण ते लागले पण असतं, कष्टाने मिळवलेलं असतं, भोगायची इच्छा असते, भोगायला वेळ मिळत नसतो. मग आपणही भोगलं नाही, मग दुसऱ्याला कसं काय भोगू द्यायचं, दुसऱ्याला कसं काय द्यायचं? परंतु यात सर्वात मोठं नुकसान आपलंच असतं, दुसऱ्याचं नसतं. आणि ती वेळ जर तुम्हाला पकडता आली तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. हा लाभातला लाभ तुम्हाला, सर्वात मोठा लाभ तुम्हाला भेटू शकतो. त्याच्यासाठी मात्र निग्रह करणं, स्वस्थतेने धार्मिकता करणं, धार्मिकता करून ती धार्मिकता कशी करायची आहे, कोणत्या पद्धतीची करायची आहे, ती धार्मिकता एकनिष्ठ भक्तीच्या त्या चौकटीत बसली पाहिजे. कोणत्या प्रकारचे कर्मकांड, अंधश्रद्धा, विधी न जोपासता कशासाठी का, या प्रश्नाचे उत्तर जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत ती धार्मिकता आपल्याला करायचीच नाही. नाही तर आपण कितीतरी अशा गोष्टी करतो का आपल्याला काहीच माहीत नसतं, कोणी सांगितलेलं असतं, यदा कधी नसतं, आपल्या मनानेच त्या करत असतो. परंतु हे करताना आपण आपल्या मनाने प्रश्न विचारायचे का हे का करतोय, आपण कशासाठी करतोय, हे खरंच शास्त्रात आहे की नाही. कळत न कळत जर शास्त्रात नसलेली आपण गोष्ट केली तर अविधी घडू शकतो आणि ह्या अविधीतूनच आपण धर्मावरून जाऊ शकतो. एवढा मोठा धर्म, परमेश्वराचा बोध आपल्याला भेटला आहे, तो सहजासहजी भेटलेला नाही आहे. तो आपण कसा काय असा सहजासहजी जाऊ द्यायचा? त्याचा बारीक विचार जो करतो ना, तो परमेश्वराला प्राप्त करू शकतो. ही खूप मोठी साधना नाही, खूप मोठं ज्ञान नाही, खूप मोठा विचार नाही आहे, परंतु बारीक सूक्ष्म पद्धतीने आपल्या हिताचा जेव्हा विचार करू तेव्हाच या गोष्टी होतात. बघा, एखाद्याने एखादी वस्तू आपल्याकडून मागितली तर किती विचार करतो, द्यायची की नाही, यांनी कधी आपल्याला मदत केलेली आहे का, याच्याकडून मदत कधी भविष्यात होऊ शकते का, सारा विचार करून मग त्याला मदत करायची का नाही ठरवतो आपण. जर आपल्या लक्षात आलं ना हा काहीच कामाचा नाही, इथून मागे कामी आला नाही, इथून पुढे येणार नाही, आपण त्याला मदत करत नाही. ती मानवता, ती माणूस काही आपलीकडे नसते. त्यांनी आपल्याला काहीतरी मदत केलेली असते किंवा भविष्यात मदत होऊ शकते, त्यालाच आपण मदत करतो. तसं आपल्या जीवनाच्या हिताचा सुद्धा आपण एवढा बारीक सूक्ष्म विचार करायला पाहिजे. मागचा परिणाम, पुढचा परिणाम. युग 4 आहे, त्या 4 युगामध्ये, कृतयुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आपल्याला आयुष्य होतं, त्रेतायुगात 10,000 वर्षाचं, द्वापर युगात 1,000 वर्षाचं आणि कलियुगात फक्त 100 वर्षाचं आयुष्य. तिथं बी आपण काय केलं, तिथं हाच प्रपंच केला जो आज तुम्ही करताय. तिथं बी ह्याच पाट्या टाकल्या आपण. तिथे आपल्याकडे गायी होत्या, म्हशी होत्या, कुटुंब होतं, घर होतं, दार होतं, गाड्या होत्या, घोडे, सारं होतं आपल्याकडं. तिथंही आपण ते उपभोगलं. आता 1,00,000 वर्ष, 10,000 वर्ष, 1,000 वर्षात पुरं नाही झालं, 100 वर्षात पुरं होईल का? बरं, 100 वर्ष कुठं जगतोय आपण? 50 वर्ष तर झोपेतच गेले. राहिलेल्या 50 वर्षामध्ये शिक्षण आहे, करिअर आहे, लग्न झाले तर जबाबदारी आहे, आयुष्य राहतं कुठं हातामध्ये? काहीच राहत नाही. जे राहतं त्याच्यातही तो विचार जर येत नसेल तर आपलं होणार कसं? परमेश्वराने सृष्टी ज्याच्यासाठी निर्माण केली आहे, परमेश्वराने ज्याच्यासाठी आपल्याला हे दिलेलं आहे आपल्याकडं, बोध, धर्म, धार्मिकता, त्याचा उपयोग होईल कसा? पण हे करत असताना तुम्हाला पाठीमागं ओढणारे खूप लोक येतील. कारण काय, त्याला करायचं नसतं, तो जोडी पाहत असतो. तुमच्या मनात जरी एखादा विचार जरी आला ना, तुम्ही तो बोलून दाखवला तर तो हाणून पाडण्यासाठी 1000 लोक तुमच्या समोर आजूबाजूला राहतात. कारण त्याला त्याच्यासारखं तुम्हाला करायचं असतं. असा विचार करणारा एखादा विराळा नांदी एखादाच असतो. म्हणजे सहस्रेषु श्रीकृष्ण महाराजांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलं का 1000मध्ये एक असा व्यक्ती आहे का तो सत्य काय, परमेश्वर कोण आहे जाणण्यासाठी बाहेर पडतो. आणि हे एक 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 असे 1000 तयार होतात. त्यांच्या पाठीमागे 999 999 म्हणजे 999 गुणिले 1000 एवढी गर्दी पाठीमागे राहते. आणि या 1000तून एकच असा आहे का जो मला प्राप्त करण्यासाठी त्याच्याही पुढे जातो. हा विराळ आहे. हा रहस्यातलं रहस्य आहे. हे गुह्यातलं गुह्य ज्ञान आहे आणि ते परमेश्वराने तुम्हाला सांगितलं. त्याच्यामुळे एवढं सोपं नाही. तुम्ही एखादे आहात
का तसा विचार कराल, परंतु बाकीचे त्या विचारातून तुम्हाला परावृत्त करण्यासाठी कितीतरी टपलेले असतात. म्हणून आपली स्वतंत्र बुद्धी विचारधारा असली पाहिजे. धार्मिकता धर्म सांभाळत असताना करत असताना अनेक लोक आपल्याला नावं ठेवतात, विचार करतात, मागं ओढतात आणि तो तुमचा दररोजचा अनुभव आहे. जर तसा अनुभव नसता तर 15 वर्ष तुमच्या गावात एकही सत्संग होणे कार्यक्रम होणे असं होऊ शकत नाही. कारण तुम्ही पिढ्यानपिढ्याचे उपदेशी आहे. तुमचा इतिहास तुमच्या गावाचा धर्माचा खूप मोठा आहे. ते वातावरण तसं असायला पाहिजे होतं. तसे कार्यक्रम मोठे मोठे व्हायला पाहिजे होते. अनेक मोठे मोठे साधू संत तुमच्या गावात येऊन गेलेले असतील, परंतु त्याची लिंक तुटून गेली, त्याला नाळ तुटली. याचा अर्थ काय की धर्म योग्य पद्धतीनं न रुजल्यामुळं न समजल्यामुळं तसे माणसं आपल्याला भेटले नाही, त्या माणसांना आपण भेटलो नाही आणि त्यातून हे प्रॉब्लेम निर्माण झालेले. नावं ठेवणारे निगेटिव्ह विचाराचे माणसं येतच राहतात. पण आपण आपलं ध्येय, आपला धर्म, आपलं धार्मिकता करत करत पुढं चाललो पाहिजे. कोणी निंदो कोणी वंदो, परंतु आपण आपली धार्मिकता करत राहिलं पाहिजे. याच्यातून तुम्हाला अडचणी येतील, अडथळे येतील. त्या अडथळ्यातून मात करून तुम्हाला धर्मापर्यंत जायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला एकनिष्ठता, एकाग्रता, ध्येयापर्यंत ती दृष्टी तुम्हाला पक्की करावं लागेल. एकदा असंच बिरबल बादशाहची गोष्ट आहे. तिथं एक त्यांच्या गावामध्ये एक माणूस असतो आणि त्याचा कान थोडा फाटलेला असतो. त्याला सारे लोक काय म्हणतात, कान फाट्या कान फाट्या. कारण आपल्याकडे राहतात बघा, आपण नाव ठेवलेले असतात त्याच्या शरीरयष्टीवरून. गावांमध्ये तर ही परंपराच असते, नावाने कधीच कोणाला ओळखत नाही. त्याच्या टोपण नावाने सारी दुनिया त्याला ओळखत असते आणि त्याचं टोपण नाव त्याच्या व्यंगावर ठरलेलं असतं. तसं त्यालासुद्धा लोक कानपाट्या कानपाट्या म्हणायचे. तो वैतागून गेला. त्याला वेगवेगळे विचार यायला लागले मनामध्ये, मी सुसाईड करावं, गावातून निघून जावं. पण गावातून जरी निघून गेलो, कुठेही गेलो तरी मला ते म्हणणारच आहे. आता याचं तर काही आपल्याला करता येणार नाही, मला जन्मताच माझ्या नशिबामध्ये आलेला आहे. तो विचार करतो, त्याच्या मित्राला बोलून दाखवतो. तो मित्र म्हणतो, तू एक काम कर, बिरबलाकडे जातो, काहीतरी आयडिया देईल म्हणे तुला, ती हुशार आहे म्हणे. तो बिरबलाकडे येतो, बिरबलाला सांगतो की अशी अशी अडचण आहे आणि त्या अडचणीतून मला जर सोडवलं तर तुम्हाला जे पाहिजे ते देऊ म्हणे. म्हणजे मला काय पाहिजे ते तू देशील ती नंतरची गोष्ट आहे, पण तुझ्या अडचणीचं उत्तर माझ्याकडे आहे, परंतु त्याच्यासाठी एक काम करावं लागेल अगोदर माझं. म्हणे एक नाही 1000 कामं सांगा, मी करतो, कारण यातून मला सुटका पाहिजे. या लोकांच्या टोमण्याला, लोकांच्या नावाला, लोकांच्या सांगण्याला बोलण्याला वैतागलो म्हणे मी. आता मला नको वाटतं म्हणे ते जीवन. आणि ठीक आहे, एक काम कर, ह्या गावाच्या पलीकडं माझा मित्र राहतो म्हणे, त्या मित्राकडून दूध आणायचं आहे म्हणे. हे भांडं घे आणि ह्या बाजारातूनच जा, दूध पूर्णपण भर. 8 एकच आहे का, एकही थेंब त्या दुधाचा पडला नाही पाहिजे. त्याच रस्त्याने परत ज्या रस्त्याने गेला त्याच रस्त्याने तू दूध घेऊन यायचं आहे. एकही थेंब सांडला नाही पाहिजे, याची जबाबदारी खबरदारी तू घ्यायची. त्याच्यानंतर तुला मी उपाय सांगतो म्हणले. सोपं काम आहे म्हणे. काय एवढंच ना म्हणे. हो एवढंच. लगेच जातो. तो भांडं घेतो, त्या मित्राकडे जातो, त्या मित्राला सांगतो की असं असं बिरबलांनी मला पाठवलेलं आहे दूध घेण्यासाठी. तो म्हणतो, असं आहे का, घेऊन जा. दूध भरतो आणि त्याच रस्त्याने परत येतो तो. ते म्हणा, बघा हे भांडं पूर्ण भरलेलं आहे, एक थेंबसुद्धा सांडवलेलं नाही आहे, हे तुमचं काम पूर्ण झालं, आता मला माझा उपाय सांगा. आणि काही नाही, सोपा उपाय म्हणे. तू ज्या रस्त्याने गेला त्या रस्त्याने जात असताना तुला किती लोकांनी चिडवलं सांग म्हणे. आता म्हणजे अहो सर्वांनीच चिडवलं, कारण बाजारपेठेतून तुम्ही जायला लावलं, प्रत्येकाने मला चिडवलं, कानफाटे कानफाटे म्हणत होते. आणि मला चिडवत चिडवत तरी मी पुढं जात होतो, कारण मला आता काम करणं गरजेचं आहे, त्याच्यावर उपाय शोधणं गरजेचं आहे. जाताना मला खूप लोकांनी चिडवलं म्हणे, त्यात काही विशेष नाही. पण येताना किती लोकांनी चिडवलं तो विचार करायला लागले. येताना किती लोकांनी चिडवलं त्याच्या लक्षातच नाही. तो येताना नाही चिडवलं आणि असं कसं काय होईल. जाताना चिडवलं आणि येताना नाही चिडवलं असं कसं काय होईल. म्हणे अहो मी त्या दुधावर इतकं लक्ष केंद्रित केलेलं होतं, एक थेंबही पडला नाही पाहिजे, म्हणून मी इतकं एकाग्र झालो होतो का कोणी मला चिडवलं का नाही चिडवलं हे माझ्या लक्षातच आलं नाही. म्हणे तसंच करायचं. तू तुझ्या कामाशी काम ठेवायचं, ध्येयाशी ध्येय ठेवायचं, तुझं काम करत राहायचं. कोणी चिडो, कोणी बोलो, कोणी काही करो, तू तुझ्या ध्येयापर्यंत पोचशील. तसंच आपल्याला धार्मिकता करताना सुद्धा करावं लागणार आहे. कारण हा समाज आहे, समाजामध्ये अनेक वेगवेगळ्या विचाराचे लोक राहतात. कोणी चांगलं आहे, कोणी वाईट आहे, कोणी निगेटिव्ह आहे, कोणी पॉझिटिव्ह आहे, कोणी चांगलं म्हणणार आहे, कोणी वाईट म्हणणार आहे, कोणी नावं ठेवणार आहे, कोणी सपोर्ट करणार आहे, कोणी तुम्ही काम करत असताना आडवं पण येणार आहे.
धर्माचं काम आहे, पण आडवं आता तिथं इतिहास आहे तुमचा, तुम्हाला माहिती आहे कितीतरी आडवे आले असतील आत्तापर्यंत. परंतु धर्मासाठी जो आडवा आला ना त्याला तिडवा करण्याची तयारी ठेवायची, तेव्हा देव तुम्हाला सहाय्य करेल. धर्माच्या विरोधात कौरव उभे राहिले, भीष्माचार्य उभे राहिले, द्रोणाचार्य उभे राहिले. पांडवांचे ते कोण होते? द्रोणाचार्य गुरु होते, भीष्माचार्य आजोबा होते, सैन्यातले हजारो नातेवाईक होते, मामे भाऊ आते भाऊ सारे तेच होते. परंतु धर्माच्या आड आले ना मग कोणालाच सोडलं नाही. अर्जुन देव हे आपली प्रेरणास्थान असलं पाहिजे. सोडायची वेळ आली धर्मावर तर सारं सोडू, पण घ्यायची वेळ आली तर कोणाला सोडायचं नाही, हे प्रेरणास्थान आहे. त्याच्यामुळं धर्म समर्थपणे आपल्याला पाळायचा आहे. आचार्य एकदा असं देवाला विचारतात, तर धार्मिकता कोण करू शकतं, धर्म कोण सांभाळू शकतो? म्हणजे जो समर्थ आहे तोच धर्म सांभाळू शकतो. हे आयऱ्या गायऱ्याचं काम नाही म्हणे, कोणाचंही काम नाही म्हटले. जो विचाराने परिपक्व आहे, स्ट्रॉंग आहे, ज्याला धर्म कळाला आहे, समाजला ज्याला परमेश्वर पाहिजे आहे, तोच त्या पद्धतीनं सांभाळू शकतो. अन्यथा कोणी धर्म सांभाळू शकत नाही. म्हणून ज्याची विचारधारा स्ट्रॉंग आहे तो लगेच निर्णय क्षमता घेतो, योग्य आहे ते लगेच स्वीकारतो, तोच धर्मामध्ये राहतो. नाही तर आता 4 दिवसापासून तर तुमच्यामध्ये इथं बरेचसे बिगर उपदेशी आहे. आई उपदेशी, वडील उपदेशी, तरी उपदेशी नाही, घेऊ पाहू करू. मिसेस उपदेशी, मिस्टर उपदेशी नाही, मिस्टर उपदेशी, मिसेस उपदेशी नाही, सारी भळबळच. का करायचं, का नाही करायचं, कशासाठी करायचं नाही, घेऊ घेऊ. स्ट्रॉंग बुद्धी नाही. का बुद्धी नाही? ती बुद्धी त्यांची स्ट्रॉंग नसण्याचं कारण ते द्विधा मनस्थित आहे, संभ्रमावस्थेत आहे. त्यांची निर्णय क्षमता पक्की नाही. जो निर्णय घेऊ शकतो तो पुरुषार्थ असतो, तो तरुण असतो. जे म्हातारे झाले ते काय म्हणते, आमचे 10 गेले आणि 5 राहिले, आता कुठं डोक्याला ताण करून देतो आणि कुठं मला पाठवतो आणि इकडं जाऊन तिकडं जाऊ. म्हणजे तरुण असतात ते लगेच निर्णय घेतात. पण ज्यांचा निर्णय होत नाही त्यांनी कबूल करायचं का आम्ही म्हातारे झालो आहे. ते म्हणते म्हातारे नाही झालो, म्हातारे नाही झालं तर निर्णय होत नाही तुमचा. उपदेश घेण्यासाठी तुमचा एवढा विचार जर तुम्ही करत असाल तर तुम्ही खरंच तुमच्यामध्ये पुरुषार्थ आहे का, खरंच तुमच्यामध्ये निर्णय क्षमता आहे का? जे चांगलं आहे ते स्वीकारण्याचा जर एवढा विचार करत असेल तर वाईट तर पटकन तुम्हाला लगेच तुमच्यावर हवी होईल. म्हणजे धर्मावरून तुम्ही 1 मिनिटात जाल, कारण तुमची स्ट्रॉंग बुद्धी नाही आहे. याला कर्मराटीमध्ये काय म्हणतं माहिती आहे का, बिनबुडाचं गाडगं, ज्याच्या संपर्कात गेलं तिकडं लोटलं. धर्मामध्ये तसं नसतं. एकदा का धर्म समजून घेतला, जाणून घेतला, तुम्ही हजारो वाईट लोकांच्या संगतीत जरी गेला तरी टिकाल. नुसते टिकालच नाही तर योग्य ठिकाणी पोहोचाल. परंतु जो निर्णय पहिल्यांदा घ्यायला पाहिजे तोच होत नाही, पुढं काय होणार आहे? त्याच्यामुळे जो समर्थ आहे, सामर्थ्यवान आहे, जो पुरुषार्थ आहे तोच या विचारापर्यंत येऊ शकतो. आणि परमेश्वर स्पष्ट सांगतात की यात अडचणी येतील. एकदा असंच परमेश्वराचं निरूपण चालू असताना आचार्याने ते सांगतात की परमेश्वराला हा जीव प्राप्त करू शकत नाही, एवढं सोपं नाही म्हटले. कारण प्रत्येक जीव कोणत्या तरी दोषामध्ये अडकलेला आहे. दोषातून तो निर्दोष होऊ शकत नाही. जोपर्यंत तो निर्दोष होत नाही तोपर्यंत तो परमेश्वराला प्राप्त करू शकत नाही. मग आचार्यांना दुःख झालं, ते बाजूला जाऊन रडायला लागले. म्हणजे देवच भेटणार नाही तर मग आपल्या जीवनाचा अर्थ काय म्हटले, काय उपयोग आहे म्हटले. मग देव त्यांच्याजवळ जातात, खांद्यावर हात ठेवतात आणि ते म्हणतात धीराचं हो, ह्या अयोग्य जीवाला मीच योग्य करतो. 100% जीवामध्ये परमेश्वर प्राप्तीची सामर्थ्य नाही, ताकद नाही. पण परमेश्वर जाणीजे, परमेश्वर पाहिजे. परमेश्वराकडून जाणवल्या जातो आणि परमेश्वराला प्राप्तीला या जीवाला घेऊन जात असतो. फक्त त्यासाठी आपण धीर धरला पाहिजे, संयम ठेवला पाहिजे. ती शांततेने संयमाने जर आपण धार्मिकता करत राहिलो, सातत्यपूर्ण करत राहिलो तर 100% वेळ कधीच गेलेली नसते. आपल्याला वाटतं वेळ गेली, 10 वर्षे गेले, 20 वर्षे गेले, त्याचा पश्चाताप करावा, त्याचं दुःख करावं. किंचित दुःखे पाप नाशे. जर एवढे दिवस वाया गेले याचं दुःख थोडं जरी केलं आणि ते दुःख मनापासून जर असलं तर कितीतरी पापाच्या राशी परमेश्वर म्हणतात नासून टाकेल मी तुमचं. पण ते दुःख माझ्या प्राप्तीसाठी असलं पाहिजे की मला देव भेटला नाही, मला देव समजला नाही, मला देव कळाला नाही. 20 वर्ष झाले उपदेश घेतला, 10 वर्ष झाले उपदेश घेतला, यांच्या संपर्कात गेलो, त्यांच्या संपर्कात गेलो, मला कळालं नाही. याचं दुःख, किंचित दुःख, थोडंसं दुःख जरी निर्माण झालं तरी पापाच्या राशी नासतील. तुमच्यामध्ये योग्यता, शुद्धता निर्माण होईल आणि परमेश्वराला तुम्ही प्राप्त करू शकता. म्हणून हा जो विषय आहे खूप मोठा आहे आणि त्या अनुषंगाने त्याचा जर जेव्हा आपण विचार करू त्याच वेळेस आपल्याला ते प्राप्त होईल. अन्यथा ते प्राप्त होणं एवढं सोपं नाही म्हटले.
त्याच्यासाठी लागते अत्यंत स्वस्थता, शांतता, आणि त्या शांततेने आपण परमेश्वरापर्यंत जायला पाहिजे. आणि ह्या निर्भयतेतून परमेश्वराने आपल्याला धार्मिकता स्वीकारायला लावलेली. निर्भयता, आपण कोणाला भय निर्माण करणार नाही, कोणापासून आपण भय निर्माण करून घेणार नाही, अशी निर्भयता आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. आपल्यापासून कोणाला भय पण निर्माण नाही झालं पाहिजे. कोणीतरी भय दाखवत असेल धर्माच्या नावाखाली, ते धर्माचे नाही, लक्षात घ्या. तुमच्या डोक्यात जर घालत असेल नाही असं होईल तसं होईल, असं केलं तसं होईल, तसं केलं तसं होईल, भीती घालत असेल आणि त्या भीतीतून तुम्हाला धर्मापासून दूर नेत असेल, ते धर्माचे नाही आहे, धर्माचे असू शकत नाही. कारण देव स्वतः सांगता ऐसे भय न उपजुकी, म्हणजे असं भय निर्माण होणार नाही, असं तुम्ही वागू नका, असं बोलू नका, असं सांगू नका. म्हणून कोणीतरी तुम्हाला भीती घालवत असेल धर्माच्या नावाखाली, तर ते योग्य नाही आहे. याच्यासाठी तुम्हाला धर्माचा सिलेबस, अभ्यासक्रम समजून घ्यावा लागेल. अन्यथा मी येईल काहीतरी सांगेल, दुसरे येतील कोणीतरी आणखीन काहीतरी सांगेल. तुम्हाला अभ्यासक्रमच माहीत नाही, मग कोणत्या अभ्यासक्रमातलं कोणी सांगितलं आहे आणि कोणी अभ्यासक्रमाच्या बाहेरचं सांगितलं कळणार कसं? त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यासक्रम पाहिजे. 10वीला अभ्यासक्रम असतो, 12वीला अभ्यासक्रम असतो. त्या अभ्यासक्रमाच्या बाहेरचा जर प्रश्न आला तर तुम्हाला त्या युनिव्हर्सिटीला 100% पूर्ण उत्तराला जरी तुम्ही नाही लिहिलं तरी मार्क द्यावा लागतात, कारण सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न आहे. तसं सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न किंवा धर्माच्या शास्त्राच्या बाहेरचं तुम्हाला कोणी जर सांगितलं तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. म्हणून देवाने स्पष्ट सांगितलं, गुरु विश्वास म्हैसियाचा. असं नाही कोणावर विश्वास ठेवून उपयोग नसतो म्हटले. हा प्रचितीपंथ आहे, प्रचिती आली पाहिजे आपल्याला, प्रचितीला उतरलं पाहिजे. देव एक गोष्ट सांगतात की एक म्हणे गुरु असतात, त्याचा शिष्य असतो. त्या शिष्याला ते शिकवत असतात, दररोज शिकवतात, परंतु त्याच्या काही पल्ले पडत नाही, त्याच्या डोक्यात काही जात नाही. ते बोलता बोलता चिडून काय म्हणतात, नुसता म्हशा आहे म्हणे, तू काही कामाचा नाही. आता गुरुवर प्रचिती, विश्वास, निष्ठा, आणि ज्या अर्थी गुरुनी मला म्हशा म्हटलं याचा अर्थ मी म्हशाच आहे म्हटले. जातो बाहेर, जेवण करतो, परत दुपारची वेळ होती, तो दरवाजात येतो, गुरु म्हणता ये ना आतमध्ये, म्हणे माझे शिंग अडतील ना म्हणे. कारण त्याच्या डोक्यात काय घेतलं, माझ्या गुरुने सांगितलं तू म्हशा आहे, तो म्हणतो मी म्हशा आहे. आता मला शिंग आहे, मला 4 पाय आहे. त्याच्या मनात त्यांनी ते कल्पना करून घेतली आणि 100% गुरुवर विश्वास असल्यामुळं त्याच्या शरीरामध्ये त्यांनी तसा बदल मानसिके करून घेतला. तो म्हणे मला माझे शिंग अडतात, त्याच्यामुळे मला आत येता येत नाही बाबा. मग त्या बाबांनी ओळखलं का अरे हा मी म्हटलं त्याच्यापेक्षा बी बत्तड आहे हा. म्हणले काय हरकत नाही, थोडे वाकडा कर म्हणे, असं शिंग वाकडं कर आणि या म्हणे आतमध्ये. मग त्यांनी सुद्धा असे वाकडं केलं, दरवाजात घुसला, बाबांजवळ येऊन बसला. मग बाबांनी त्याला समजावलं का अरे तू म्हशा नाही आहे म्हटले. मग असं आहे का म्हणे, मग ठीक आहे. देव म्हणता असा विश्वास नाही, आंधळा विश्वास काही कामाचा नाही, गुरु विश्वास म्हैसियाचा नाही. प्रचिती, धर्म हा प्रचितीचा आहे. आपल्याला प्रचिती आली पाहिजे. ती प्रचिती 3 सांगितली देवानी, शास्त्रांनी. एक शास्त्र प्रचितीची असते, एक गुरु प्रचिती असते, एक आत्मप्रचिती असते. म्हटलं शास्त्र प्रचिती ही गुरुकडून आपल्याला भेटती का नाही पाहायला पाहिजे, चेक करायला पाहिजे. जे गुरु सांगतात ते शास्त्रात आहे का नाही हे आपल्याला पाहायला पाहिजे. आणि दोन्ही मॅच जर झालं तर आपल्या आत्मप्रचितीला उतरतंय का नाही. आणि शास्त्रांनी काय सांगितलं, आत्मप्रचिती श्रेष्ठ असते. एखाद्या वेळेस गुरुनी सांगितलं पण प्रचितीला येत नाही, शास्त्रात सांगितलं तरी प्रचितीला येत नाही, ते तुमच्यासाठी काही कामाचं नाही. कारण प्रचितीला जर आलं नाही तर त्याच्यावर तुमची निष्ठाच बसणार. परमेश्वराची प्रचिती आल्याशिवाय तुमची परमेश्वरावरती निष्ठा बसते का? तुम्हाला अनुभव आलेला राहतो, अनुभूती आलेली राहती, प्रचिती आलेली राहती, तुमच्या अडीअडचणीच्या संकटाच्या वेळेस सहाय्य होईल राहतं. म्हणून देवावरती तुमची निष्ठा वाढत राहती. समर्थवादावरची निष्ठा सहजासहजी निर्माण होत नाही. ती निर्माण होण्यासाठी प्रचितीला यावं लागतं. म्हणून आत्मप्रचिती ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्या आत्मप्रचितीतूनच आपण आपली धार्मिकता आपल्याला निर्माण करायची आहे. म्हणून भीतियुक्त धार्मिकता आपण करू शकत नाही. आपल्या मनामध्ये एखाद्या गोष्टीविषयी भीती आहे, ती पूर्ण करू शकतो का? नाही करू शकत. पूर्णपणे निसंशय पाहिजे. पूर्णपणे आपले जे प्रश्न आहे ते क्लिअर असलं पाहिजे. मनामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय असला पाहिजे नाही. स्वच्छ मन, स्वच्छ बुद्धी, स्वच्छ दृष्टी, स्वच्छ अंतकरण परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जात असतं. ज्यावेळेस पूजनीय माईम भट देवाला भेटले, देवाने सांगितलं संस्कृती छेद होईल असं काही आहे का, जन्ममृत्यूचा फेरा चुकेला असं काही आहे का. ते एक सिद्धांत सांगतात. तो कर्मराटीला जरी सांगितला पण तो आपल्या दैवराटीला लागू पडतो. ते म्हटले कर्म कीजे, अंतकरण शुद्ध होय. अंतकरण शुद्ध झाल्यानंतर ज्ञानोदय होय.
आणि ज्ञानोदय झाल्यानंतर वैराग्य प्राप्त होय म्हटले आणि मग परमेश्वराची प्राप्ती होईल. देव म्हणतात शक्य नाही, कारण कर्माचा सिद्धांत खोडला. परंतु तो सिद्धांत आपण दैवराटीत लावलं तर कोणतं कर्म, संत सामुग्रीचं कर्म जर केलं, योग्य रस्त्याने, योग्य ऊर्ध्वगतीचं जर परमेश्वराने सांगितलेला जो आचार, याचं जर आपण कर्म केलं, आचार्य योग्यता विचारे दूर, तो आचार आपण जर केला, आचाराच्या बाजून झुकलं तर आपलं अंतःकरण शुद्ध होतं. शुद्ध अंतःकरण तर आपल्या डोक्यात घुसतं, मग आपल्याला ज्ञान होतं. ज्ञान झाल्यानंतर मग वैराग्य प्राप्त होतं, विरक्ती प्राप्त होते, मग परमेश्वराला आपण प्राप्त करू शकतो. आपल्याला अभिलाषात निवर्तत नाही, आपल्याला आणखीन सोस वाढत राहतो. त्यामुळं आपल्याला पुढं जाताच येत नाही. का तर आपलं ज्ञान नाही, म्हणून वैराग्य नाही. ज्ञान का नाही? अंतःकरण शुद्ध नाही. अंतःकरण शुद्ध का नाही आहे? तर आपले योग्य आचार नाही धर्माच्या अनुषंगाने. आचारावरती आपण जेव्हा जायला सुरुवात करू तेव्हा आपलं मन शुद्ध होत राहील. आपल्या मनावरती जे जळमट कळमट आनंद जन्माचे जे आहे ते आपोआप नाही जाणार, ते घासून घासून निघावं लागतील, काढावं लागतील. ते चांगल्या कर्मातून, चांगल्या विचारातून, चांगल्या दृष्टीतून, परमेश्वराच्या या धर्माच्या सेवेतून ते आपल्याला निर्माण जर झालं, निर्माण करू शकलो तर अंतःकरण शुद्ध होईल आणि त्या अंतःकरणात तो मग ज्ञान होणार आहे. आपोआप काही होत नाही. कोणती गोष्ट क्रियेला येते, कार्याला येते तर त्याला पाठिंबाचं कारण लागतं. ते कारण चांगल्या कर्माचं, चांगल्या संस्काराचं, त्यातून मग अंतःकरण शुद्धीचं, मग ज्ञानाचं आणि मग विरक्तीचं. आपोआप कोणतीच गोष्ट होणार नाही. म्हणून तुम्हाला काल सांगितलं होतं, आपल्यापासून सुरुवात करा. प्रत्येकाला दंडोत घालायचा आहे, घरातून सुरुवात करायची आहे. आपलेपणाने आदरयुक्त सर्वांकडं चांगलं बघायचं आहे. तो कसा आहे असो त्याशी काय मतलब. बघा, तुम्ही जर चांगल्या विचारांनी समाजाकडे बघायला लागले, एखादी व्यक्ती आली आणि त्याचं सारं पाठीमागचं तुम्हाला इतिहास माहिती आहे, नालायक किती आहे हे तुम्हाला माहिती आहे, पण तो नालायक आहे ना, तुम्ही तर नाही आहे ना. म्हणजे तो नालायक आहे, तुम्ही त्याच पद्धतीने त्याच्या नजरेने पाहिलं तर तुमच्यात आणि त्याच्यात काय फरक राहिला. तुम्ही चांगले तर तुम्ही चांगल्या नजरेने पहा, तुमचे विचार चांगले, तुम्ही चांगला विचार त्याच्याबरोबर करा. तो वाईट आहे तर त्याचा वाईट त्याला विचार करू द्या, त्यांनी काही फरक पडत नाही. पण तुम्ही दैवराटीचे आहात, तुम्ही धर्माचे आहात, परमेश्वराच्या भक्तीतले आहात, तर तुम्ही मात्र तुमचा धर्म तुमच्या पद्धतीनं, परमेश्वरांनी सांगितलेल्या पद्धतीनं सांभाळला तरच समाजापर्यंत ही गोष्ट जाईल. धर्माचा अभिमान घेतला, धर्म आपल्याला अभिमान घेईल. धर्माला आपण सांभाळलं तर धर्म आपल्याला सांभाळत राहील आणि त्यातूनच परमेश्वरापर्यंत आपण पोहोचू. तत्त्वज्ञान खूप मोठं असतं. मी स्पीडनी बोलण्याचा उद्देश काय असतो का, मला तो विशिष्ट एक विषय तुमच्यापर्यंत पोहोचवायचा असतो, म्हणून थोडं स्पीडली होत असेल. परंतु हे यूट्यूबवरती तुम्ही हे सत्संग परत रिपीट ऐकू शकता. जरी आता कोणाला वाचता येत नसेल, कोणाला वेळ नसेल, तर यूट्यूबवरती आपले अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रमानुसारच आपण हे सर्व सत्संग घेत आलेलो आहोत. ते नंबरप्रमाणे जर तुम्ही ऐकले तर तुमच्या मनातल्या शंका, प्रश्न, गैरसमज, न्यूनगंड, भीती ही हळूहळू आपोआप निघून जाईल. धर्माच्या प्रती आपले पण प्रेम निर्माण होईल, आवडी निर्माण होईल आणि तुमच्या जीवनातल्या ज्या अडीअडचणी आपोआपच दूर होईल. आपण धार्मिकता का करतो? संकट आल्यावर काय, संकट येऊ नये म्हणून काय, याच्यासाठी धार्मिकता करतो आहे. परंतु जेव्हा धर्म तुम्ही समजून घ्याल तेव्हा संकटांची भीती, संकटांविषयी आपल्या मनामधला गैरसमज, अज्ञान हे मनातच येणार नाही, ते शिवणारच नाही. आणि जरी आलंच संकट, अडीअडचणी, तर तुमचं कर्म तुमच्याबरोबर. कारण माझ्या कर्मातलं माझ्याबरोबर, तुमच्या कर्मातलं तुमच्याबरोबर. कोणाचंही कर्म एकामेकाला लागू पडत नाही. ते कर्म त्यांनी केलेलं असतं म्हणून त्याच्या जीवनातच येत असतं. आपलंच खरकटं आपल्या जीवनात आलं तर साफही आपल्यालाच करावं लागणार आहे ना, स्वच्छ आपल्यालाच करावं लागणार आहे. त्याच्यामुळं त्याच्याविषयी काही विचार करायचा नाही. आपल्या नशिबातलं आपण मिळवलेलं आलेलं आहे ते आता भोगून निमनायचं आहे. परमेश्वरावरती निष्ठा ठेवून परमेश्वराची सहाय्यता आपल्याला कशी मिळेल, प्रसन्नता आपल्याला कशी मिळवता येईल, याचा विचार करण्यासाठी स्मरण, चिंतन आणि धर्म, धार्मिकता, ज्ञानवाचक जर आपण केली तर आपल्या मनामध्ये हा जो भ्रम आहे, संशय आहे, तो राहणार नाही आणि स्वच्छपणे व्यवस्थितपणे आपण धार्मिकता करू शकू. हे लक्षात घ्या. तुम्ही असे तर काही प्रश्न विचारत नाही, परंतु तरी प्रश्न असेल मनामध्ये तर शेवटचा आपण तो 1 तास घेणारच आहोत. तुमच्या मनातले प्रश्नावरती आपण चिंतन करणार आहोत. कारण तुमच्या मनातले जोपर्यंत प्रश्न क्लिअर होती नाही ना, तोपर्यंत तुम्ही ह्या कार्याला किंवा या धर्माला सुरुवातच करत नाही. त्याच्यामुळं धीर धरून स्वच्छ विचाराने, स्वच्छ मनाने आपण धार्मिकता कशी करता येईल आपल्याला,
आणि ज्ञानवाचक कशी करता येईल? गेले ते दिवस जाऊ द्या, इथून मागचं जे झालं ते झालं, गेले ते गेलं. भूतकाळाचा विचार न करता उद्याचा भविष्यकाळ आपल्याला कसा चांगला करता येईल, धर्माच्या अनुषंगाने कसं परमेश्वरापर्यंत पोहोचता येईल याचा विचार करायचा. आणि धर्मासाठी आपल्याला काय काय करता येईल. काल मी तुम्हाला सांगितलं, श्रीकृष्ण महाराज अर्जुन देवाची गोष्ट सांगितली की नाही. जेव्हा परमेश्वर काय म्हणतात, जेव्हा त्या ब्राह्मणांनी दुसऱ्याचा विचार केला तेव्हा गेलेलं सारं आलं, जेव्हा स्वतःचा विचार केला तेव्हा स्वतःचं सारं गेलं. म्हणून आपण जेव्हा धर्माचा विचार करू, जेव्हा दुसऱ्याचा विचार करू, तेव्हा सारं आपल्याकडे येईल. आणि धर्माचा विचार करणं, दुसऱ्याचा विचार करणं म्हणजे आपल्या हिताचा विचार करणं. हे सोपं आणि सरळ तत्त्व जर तुम्ही अंगीकारलं तर धर्म खूप अवघड नाही, खूप मोठा नाही, खूप कठीण नाही. हे लक्षात घ्या. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.